राज्यात आणखीन एक परीक्षेचा घोटाळा समोर आलाय। MSCET मध्ये पर्सेंटाईल घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। या घोटाळ्याचं बिंग नेमकं कसं फुटलं, कोणी फोडलं आणि पर्सेंटाईल वाढवण्यासाठी खासगी क्लास चालक किती पैसे घेतात, त्यावरचा साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट पाहूया। MSCET मध्ये पर्सेंटाईल घोटाळा। 40% मिळवणाऱ्याला 100 पर्सेंटाईल, स्टुडंटला 99 पर्सेंटाईल। 13 लाखात हवं ते कॉलेज देण्याची हमी। हे तो जातो 12 ते 13 लाखापर्यंत। महाराष्ट्रात नीट, TET आणि MPC नंतर आता MSCET परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय आणि त्याला कारण ठरलंय CET परीक्षेतील पर्सेंटाईल घोटाळा। इंजिनिअरिंग कॉलेजातील प्रवेशासाठी घेतलेल्या CET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप आता राज्यभरातून होतोय। 12वी बोर्डाच्या परीक्षेत PCM ग्रुपमध्ये केवळ 45% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला CET परीक्षेत 100 पर्सेंटाईल मिळत असल्याचा आरोप एका शिक्षकानं केलाय। जर सीईटीला खूपच कमी पर्सेंटाईल असते तर विद्यार्थी तेवढा सिरियस नसतो, तो बोर्डला पण कमी असतो। याचा डेटा हा बिलकुल मॅच करत नाही 2024 चा बघा। याचा रँक 3 आहे, ज्या विद्यार्थ्याचा रँक 3 आहे आणि ज्याचे पर्सेंटाईल आहे 100 म्हणजे टॉपर आहे टॉपर। महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, असं समजा तुम्ही हे एखाद्या जिल्ह्याचा टॉपर आहे। तर आता जो जिल्ह्याचा टॉपर आहे, जिल्ह्याचा जो टॉपर आहे त्याला बोर्डमध्ये किती पर्सेंटेज पडतात? 45 पर्सेंटेज पडतात। 45% पडतात PCM मध्ये, जेव्हा की फिजिक्स केमिस्ट्रीला तर 30 मार्क प्रॅक्टिकलचेच देतं कॉलेज, 20 मार्क मॅथ्सला सुद्धा मिळतात। म्हणजे उरलेले मार्क सुद्धा न काढता फक्त 45%। अच्छा सर, ही एक केस आहे का? एक केस नाही, अशा अनेक केस आहेत। दरम्यान CET परीक्षेत कसा गैरप्रकार झाल्याचा आरोप होतोय ते पाहूया। 136 विद्यार्थ्यांना PCM मध्ये 60% कमी गुण मिळूनही 99 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळाले। 12वीत 40 ते 50% गुण असलेल्या 202 विद्यार्थ्यांना CET मध्ये 97 पेक्षा जास्त पर्सेंटाईल मिळाले। 100 पर्सेंटाईल मिळवलेल्या 7 विद्यार्थ्यांना 12वीच्या बोर्डात 60% कमी गुण मिळाले होते। या घोटाळ्याचं बिंग फोडणाऱ्या पालक आणि क्लास चालकांच्या ऑडिओ क्लिप समोर आल्या। 99 आणून देण्याची गॅरंटी आपण घेतो। विद्यार्थ्यांचं CET पर्सेंटाईल 100 पर्यंत नेण्यासाठी क्लास चालकांनी 13 लाख रुपयांची मागणी केली। पण जे CET मध्ये मार्क आणून देतो स्टुडंटला 99 पर्सेंटाईल। म्हणजे त्यांचा आपले काही सेंटर आहेत तर तिथे जाऊन स्टुडंटला एक्झाम द्यावं लागेल। म्हणजे आम्ही जे सिलेक्शन केलं ते सेंटर नाही घ्यायचे का? नाही ते नाही घ्यायचे सर, जे सेंटर आमचे आहेत ना तिथेच जाऊन एक्झाम द्यायची। म्हणजे मग पूर्ण प्रोसेस वगैरे मॅनेजमेंट आमचं असतं तिथे सेंटरवरती। बर, मग आम्ही स्टुडंटला 99 आणून देण्याची गॅरंटी आपण घेतो। बर, कारण स्टुडंटला जाऊन फक्त एक्झामला बसायचंय तिथे। आणि जे तुम्हाला कॉलेज पाहिजे, CUET झालं, VIT वगैरे असे जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे मुंबई पुण्याचे, बर, तिथे जी ब्रांच स्टुडंटला पाहिजे ती ब्रांच आपण देतो त्यांना। त्याचा बजेट जो आहे तो जातो 12 ते 13 लाखापर्यंत। बजेट खूप आहे हो, आमच्या आवाक्या बाहेरचं आहे ते। हो, मग गव्हर्नमेंट आहे ना सर, ते गव्हर्नमेंट ठीक आहे, आम्ही 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च करू शकतो, 2-1 लाख रुपये, इतके हाय नाही करू शकत ना। एवढंच नव्हे तर पर्सेंटाईल कमी असलं तरी विद्यार्थ्यांना हवा त्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात 14 लाख रुपयात प्रवेश देण्याची हमी खासगी क्लास चालकांनी पालकांना दिली। हा सर, तुम्ही काय माझ्या मुलाबद्दल काय बोलत होते? 90% पडू शकतात। हो मॅम, MSCET एक्झाम मध्ये नाही का, जर तुम्हाला ते कॉलेज हवं असेल ना तर त्याचा जो क्रायटेरिया आहे ना, त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही एलिजिबल असाल तरच तुम्हाला तिथे सीट मिळतं, राईट? हो, आपण हे कसं शक्य होईल सर? बघा तुम्हाला आधी इनिशियली तर पैसे पे करायचे नाही आहे ना। हा, तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या मुलाचा रिझल्ट येईल, ऍडमिशन होईल, त्यानंतर पे करायचे आहे। असं नाही की तुमच्याकडनं आधी पैसे घेताय 1-2 रुपया। सर, याची अमाऊंट किती पे करावी लागते? बघा, टॉप 3 जर गव्हर्नमेंट घेऊन चलाल तुम्ही, जसं VCT आहे, PICT आणि COEP ना, सो त्यामध्ये नाही का आपण तुम्हाला मिनिमम 13 ते 14 lakhs मध्ये करून देऊ शकतो बघा, ते पण आफ्टर ऍडमिशन पे करायचे आहे। CET सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी CET परीक्षेत घोटाळ्याचे सर्व आरोप फेटाळून लावले। 2 वेगवेगळ्या परीक्षांच्या गुणांची तुलना करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय। की पहिल्यांदा काय होतं की आपण पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज दोन्हीचे आपण इक्वल करतोय, ते योग्य नाहीये।
कारण पर्सेंटेजमध्ये कसं आहे, तुम्हाला 100पैकी जर 90 मार्क असेल तर तुम्हाला 90% असे शेकडो मुलांना 90% असू शकतात. परंतु जे पर्सेंटाईल आहे ते पर्सेंटाईल हा कसा आहे, तुमचा जो बॅचचा जो टॉपर आहे त्याला 100% म्हणतो आपण. मग एका बॅचचा टॉपर 175चा असेल, एका बॅचचा 180 असेल, एका बॅचचा 170 असेल, एका बॅचचा 172 असेल. पर्सेंटाईल म्हणजे 99% त्याला मार्क पडले असं नाही समजायला पाहिजे. त्याचा अर्थ असा, ज्याला 99% पर्सेंटाईल आहे ह्याचा अर्थ त्या विद्यार्थ्याच्या खाली त्या बॅचमधले 99% मुलं आहेत. एकीकडे सीईटी सेलनं प्राथमिक स्तरावर आरोप फेटाळले असले तरी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपांचं अंतर्गत विश्लेषण करणार असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. तसंच या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली. मात्र विद्यार्थ्यांची मूळ क्षमता आणि निकालातील तफावतीमुळे संशयाला जाग आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सीईटी परीक्षेत घोटाळा झालाय का, सीईटी परीक्षेचं पर्सेंटाईल वाढवून देण्यासाठी पैसे घेणारे खासगी क्लासेसचे चालक कोण आहेत याचा शोध घ्यायला हवा. अन्यथा घोटाळे आणि पेपर फुटीची ही वाळवी संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच पोखरून टाकल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.